आज बोलूयात हेपॅटायटिस बी विषयी. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर, संगमनेरमध्ये सोनांबेकर हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आजचा आपला विषय आहे हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी हा तसं बऱ्यापैकी कॉमन इन्फेक्शन आहे आपल्या देशामध्ये. याला पांढरी कावीळ असंही काही जण म्हणतात. आता हेपॅटायटिस बी होण्यामागचे कारण काय, तर प्रामुख्याने हे मदर टू चाइल्ड अशा पद्धतीने ट्रान्समिशन असतं की आईकडून मुलाकडे येतं, किंवा कमी प्रमाणामध्ये पण जे डिस्क्राईब्ड आहे ते हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन देखील या आजारामध्ये होतं, की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होणं, की त्याच्यामध्ये रक्ताचा जर कॉन्टॅक्ट झाला किंवा संबंधांमुळे देखील ही कमी प्रमाणात पण पसरू शकते. बरं, आता याची लक्षणं काय, तर हेपॅटायटिस बीचं वैशिष्ट्य म्हणा की हे अत्यंत सायलेंट इन्फेक्शन आहे, की बऱ्याचदा पेशंट्समध्ये काही लक्षणच येत नाहीत. हे इन्सिडेंटली फाइंड होतं की जेव्हा आपण एखाद्या ब्लड बँकेमध्ये रक्त डोनेट करण्यासाठी जातो तेव्हा तिथून निरोप येतो की तुमचं रक्त आम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही कारण तुम्हाला हेपॅटायटिस बी आहे. तर अशा इन्सिडन्सेसमध्ये आपल्याला गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे वेळेत जाणं गरजेचं असतं. किंवा जर आपण कधी ब्लड डोनेटच केलं नाही तर मग बऱ्याचदा होतं काय की हा व्हायरस अत्यंत सायलेंटली रक्तामध्ये बसून राहतो आणि आतल्या आत हा लिव्हरला डॅमेज करतो. मग लिव्हरचं सिरोसिस होणं किंवा लिव्हरमध्ये कॅन्सरच्या गाठी तयार होणं असं हा व्हायरस डॅमेज करतो. आणि मग सगळं लिव्हर डॅमेज झाल्यानंतर एकदा पोटात पाणी व्हायला लागल्यानंतरच पेशंटला कळतं की आपल्याला प्रत्यक्षात आजार आहे, आणि तेव्हा निदान होतं की लिव्हर सिरोसिसचं कारण हे प्रत्यक्षात हेपॅटायटिस बी होतं. तर बऱ्याच वेळेस असं लिव्हर डॅमेज होण्याआधी जर आपल्याला आपण समजू शकलं तर लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो, वेळेत इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो आणि रिझल्ट जास्ती चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात. आता इन्व्हेस्टिगेशन्स काय काय असतात या आजारामध्ये. जेव्हा तुम्ही गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जाता पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन की मला हेपॅटायटिस बीचा आजार निदर्शनास आलाय, आता आपल्याला काय करता येईल, तर एक रुटीन एक्झामिनेशनमध्ये तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात की लिव्हरला सूज आली आहे का. विशिष्ट इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतात ज्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट असतात, लिव्हरची सोनोग्राफी असते, लिव्हरचा फायब्रोस्कॅन असतो, गरज लागल्यास एंडोस्कोपी केली जाते, किंवा रक्तामध्ये व्हायरसचं प्रमाण किती हे आजकाल इझिली फाइंड आउट केलं जातं. हेपॅटायटिस बी व्हायरल लोड नावाची एक टेस्ट असते की त्याच्यामध्ये आपण शोध घेऊ शकतो की नक्की व्हायरस किती प्रमाणात आहे, तो किती डॅमेज ऑलरेडी झालेला आहे आणि किती डॅमेज भविष्यात करू शकेल. याचा अंदाज घेऊन तुमचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट तुम्हाला पिल्स चालू करतात आणि इझिली अवेलेबल आणि खूप कमी खर्चात देखील ही ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते. वेळेत जर आपण ट्रीटमेंट चालू केली तर लिव्हरला जो संभाव्य धोका आहे, जो सिरोसिसचा धोका आहे किंवा लिव्हरच्या कॅन्सरचा जो धोका आहे, तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो, टाळू देखील शकतो. जर लिव्हर डॅमेज नसेल तर आपण ते अवॉइड करू शकतो. आता आपण बघतोय की आपल्या नॅशनल वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये स्केड्यूलमध्ये देखील हेपॅटायटिस बीची लस आलेली आहे. तर आता हळूहळू हे प्रमाण हेपॅटायटिस बीचं समाजामधलं कमी होणार आहे. इट्स व्हेरी गुड थिंग टू हॅपन. पण याच्यापूर्वी तशी सिच्युएशन नव्हती. वॅक्सिनेशन हेपॅटायटिस बीचं हे दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रमाण हे हेपॅटायटिस बीचं आपल्या देशामध्ये विशिष्ट करून महाराष्ट्र आणि रुरल पार्ट्स ऑफ महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आढळतं. या आजाराबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मेल करू शकता. थँक्यू.